जसं आपल्या सर्वांना इन्फॉर्मेशनच आहे, माहितीच आहे की बांगलादेशी नागरिक शोधण्याचं काम हे पूर्ण पुणे शहरात जोरात चालू आहे. त्याच्यामध्ये बांगलादेशी महिला जे बुधवार पेठेमध्ये रहिवास करतात किंवा तिकडे काही त्यांचा जो व्यापार वगैरे करतात त्यांना पण शोधण्याचं काम रेग्युलरली चालूच आहे. मध्यंतरच्या काळामध्ये आपण भरपूर सारे बांगलादेशी महिला यांना शोधून काढलं. त्याच्यानंतर जे अल्पवयीन महिला बुधवार पेठेच्या एरियामध्ये राहत होते त्यांनाही आपण रेस्क्यू करण्यात आलं होतं. ओव्हरऑल बघताच आपण बघितलं की काही एरियाज आहेत, काही अपार्टमेंट्स आहेत, काही बिल्डिंग्स आहेत, हे त्या पर्टिक्युलर व्यापारासाठी, पर्टिक्युलरली बांगलादेशी महिलांना हार्बर करण्यासाठी किंवा अल्पवयीन महिलांना तिकडे ठेवण्यासाठी वापरले जातात. यांचंच आयडेंटिफिकेशन करून प्रॉपर त्यांची मालकी हक्क काढून आम्ही त्यांचे सगळे ओळख काढलेली आहे, कशासाठी वापरतात, काय वापरतात, आणि एकदम जेव्हा झिरो इन केलं की याच पर्पजसाठी हे वापरल्या जातात तेव्हा त्यांच्यावर सील करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आणि काल ती कारवाई कंप्लीट झाली, जिथे आम्ही 4 जे कुंटणखाने होते त्यांना आम्ही सील केलेलं आहे. वरतूनच या प्रोसेसमध्ये जेव्हा ही सीलिंग वगैरेची प्रोसेस चालू होती तेव्हा त्या सर्च ऑपरेशनमध्ये आम्ही 3 अजून बांगलादेशी महिलांना त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, पकडलेलं आहे. बाकी डेफिनेटली नेक्सस जर बघायचं आहे तर बांगलादेश वरनं या महिलांना आणल्या जातात, तिकडे बांगलादेश टू वेस्ट बेंगॉल आणलं जातं पहिले. तिथे तिकडचे एजंट्स आहेत, काही एजंट्स वेस्ट बेंगॉलमधनं भारताच्या इतर जागेंवर, बँगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, अशा ठिकाणी यांना घेऊन जाण्याचं काम करतात. त्याच्यात हैदराबाद असेल, मोठे सिटीज असेल, कुठे कुठे टायर 2 असेल, असं आढळून येत आहे. तो एजंट ती लिंक ओपन झाली का आपली इथं पुण्यात कोण एजंट येतो? काही एजंट्सवर वर्कआउट करणं आमचं काम चालू आहे. जशी पुढील तपास कंप्लीट होईल तेव्हा आपल्या सर्वांना याच्यामध्ये इन्फॉर्मेशन. तरी बांगलादेश त्याच्यासाठी देतात की दुसरा काय उद्देश आहे एवढं, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण ह्याच्यात परिसरात कारवाई करतोय, बाकी काही होतं ह्याच्यामध्ये पर्यंत देतात? काही बांगलादेशींना स्मगल करण्यात येत आहे, काही बांगलादेशी त्यांच्या मर्जीने इथे येत आहे. तर वेगळे वेगळे कारणं आहेत. त्याच्यामध्ये कोण त्यांना इथे येण्यासाठी मदत करत आहे त्यांना पण शोध घेणं चालू आहे. काही जणांवर आम्ही झिरो इन केले, आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांना पण लवकरात लवकर आम्ही पकडू असं आम्ही आश्वासन देतो आपल्याला आणि त्याच्यावर कारवाई करू. फिगर एक्झॅक्ट फिगर जर सांगायला गेलं, आकडा आमचा जेव्हापासून मी हे चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून हा 40च्या वरती गेलेला आहे. तरी पण एक्झॅक्ट जो आकडा आहे तो 42 आहे का 43 आहे हे आपल्याला नक्कीच लवकर तो फिगर देतो. याच्यामध्ये एक नवीन गव्हर्नमेंटची ऑर्डर आलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना यांना डिपोर्ट करण्यामध्ये एकदम सुविधा झालेली आहे. त्या ऑर्डरनुसार या बांगलादेशीने जेव्हा आम्ही पकडतो तर त्यांचे जेव्हा हे इल्लिगल एलियन्स आहेत, जेव्हा आपल्याला फाइंड आउट होतं की हे भारताचे नागरिक नाही आणि इल्लिगल स्टे करत आहे, तेव्हा आपण तात्काळ त्यांना डिपोर्टेशन करून टाकतो. यांना इकडे येण्यासाठी काही लोकांची मदत वगैरे असं काही आढळून आलंय का, निदर्शनास आलंय का? येस, इन्व्हेस्टिगेशनमध्ये नक्कीच आढळून आलेले आहे. काही स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोकांवर पण आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. ते या पूर्ण नेक्ससमध्ये, जसं आहे नेक्ससमध्ये बांगलादेश टू बेंगाल आणलं जातं, तर बेंगालपासून इथे आल्यानंतर कोण यांना सेटअप वगैरे करून देतं, कोण काय करून देतं, त्यांना आयडेंटिफाय केले, त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. लवकरच त्यांना आपण पकडणार आहे आणि पुढील कारवाई आपण करून घेऊ. डेफिनेटली म्हणता येईल की एक वेल लावूड रॅकेट आहे, ते रॅकेटवरच आम्ही आता हातोडा मारणार. असं काय आहे का फक्त बांगलादेशीच पकडल्या जातात, बाकीचे इतर कोणी फक्त ठरवून? कारण विरोधकांना सातत्याने आरोप होते की ठरवूनच फक्त बांगलादेशी टार्गेट होतात, बाकी नाही. विरोधकांनी नक्की काय म्हटलं त्याच्यात मी अजून काही ऐकलं नाही. विरोधक नक्की कोण ते मला माहीत नाही, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही नक्की सांगू शकतो की हे जे इल्लिगल स्टे जे बांगलादेशी करतात त्याच्यावर आम्ही सतत कारवाई करत आहे.